दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे। कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्याच्याशी संवाद साधू। काय म्हणाल? दिल्ली येथील आंदोलन दरम्यान जंतर मंतरला जे विद्यार्थी आपल्या संविधानिक मार्गाने आंदोलन करत होते, त्या आंदोलनामध्ये त्या विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदची हाक दिलेली आहे। त्या बंदला प्रतिसाद म्हणून यवतमाळ शहरातील सर्व नागरिक, सर्व सामाजिक संघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष यांनी सहभाग नोंदवला आणि यवतमाळ शहरामध्ये 100% आम्ही बंद यशस्वी केलेला आहे। त्याच्या आमच्या भावना, आमच्या संवेदना निवेदनाच्या स्वरूपामध्ये आज कलेक्टर साहेबांना द्यायला आलो। ताई, तुम्ही काय दिल्ली येथे जंतर मंतरवर ज्या परीक्षेच्या संदर्भाने विद्यार्थ्यांवर अन्याय, अत्याचार, लाठीचार्ज केल्या जात आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा देत या मोर्चात आम्ही सामील झालो आणि संविधानिक मागणीसाठी आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहे। ताई, तुम्ही काय? यवतमाळमध्ये जो वंचित बहुजन महाआघाडीने बंदचं आवाहन केलं होतं, त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन सामाजिक संघटनेच्या वतीने एक आंदोलक म्हणून मी या आंदोलनाला माझा पाठिंबा दिलेला आहे आणि मोदी सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। कारण जी दिल्लीला विद्यार्थ्यांवर हल्ला झालेला आहे आणि एका विद्यार्थिनीचा जीव गेलेला आहे, ते अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि म्हणून यवतमाळमधून या बंदला तमाम सामाजिक संघटनेने सामील झालेले आहे आणि या बंदला आमचा जाहीर पाठिंबा आहे। अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ।